विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 6वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 17 वरील फोनिक अवेअरनेस शॉर्ट वॉवेल साऊंड्स हा पाठ पाहणार आहोत. हा पाठ इंग्रजी शब्दांच्या वाचनासाठी किंवा इंग्रजीच्या वाचनासाठी फार महत्त्वाचा आहे. फोनिक अवेअरनेस म्हणजे ध्वनी जागरूकता आणि शॉर्ट वॉवेल साऊंड्स म्हणजे लहान स्वरांचे उच्चार. इंग्रजी भाषेतील शब्दांचे अचूक वाचन व उच्चार शिकण्यासाठी या शॉर्ट वॉवेल साऊंड्सचा उपयोग होतो. रीड, अंडरस्टँड अँड प्रॅक्टिस. वाचा, समजून घ्या आणि सराव करा. शॉर्ट वॉवेल साऊंड्स. लेटर्स अँड एक्झाम्पल्स. लहान स्वरांचे उच्चार, अक्षरे आणि उदाहरणे. इथे आपल्याला एक तक्ता दिला आहे. या तक्त्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये साऊंड्स IPA म्हणजेच इंटरनॅशनल फोनेटिक अल्फाबेट लिंग्विस्टिक यामध्ये 7 प्रकारचे ध्वनी दिले आहेत. त्या पुढील तक्त्यामध्ये कॉमन लेटर्स म्हणजे सामान्य अक्षरे दिली आहेत आणि शेवटच्या तक्त्यामध्ये त्यांची उदाहरणे दिली आहेत. यातील पहिला जो साऊंड आहे त्याचा उच्चार म्हणजे ध्वनी ॲ असा होतो व त्याची उदाहरणे आहेत कॅट, हॅट, ॲपल. नंतरचा जो ध्वनी आहे त्याचा उच्चार ए असा होतो. त्यासाठी ई हे अक्षर आपण सामान्यपणे वापरतो. याची उदाहरणे आहेत बेड, पेन, रेड. तिसरा ध्वनी आहे ई. यासाठी आपण आय हे अक्षर वापरतो व त्याची उदाहरणे आहेत सिट, जिम. नंतरचा ध्वनी आहे ऑ. यासाठी ओ हे अक्षर वापरले जाते. याची उदाहरणे आहेत हॉट, डॉग, बॉक्स. त्यापुढील ध्वनी आहे अ. त्यासाठी यू हे अक्षर वापरतो व उदाहरणे आहेत कप, सन, लक. पुढील ध्वनी आहे उ. यासाठी डबल ओ किंवा यू ही अक्षरे आपण वापरतो. याची उदाहरणे आहेत बुक, पुट, फुट. आणि शेवटचा ध्वनी आहे शुआ. याचा उच्चार अतिशय हलका अ असा असतो. यासाठी आपण ए, ई, ओ, यू, ई, आर अशी अक्षरे वापरतो आणि याची उदाहरणे आहेत टीचर, डॉक्टर. क्विक टिप म्हणजे महत्त्वाची टिप. शॉर्ट वॉवेल्स आर युजुअली फाउंड इन क्लोज्ड सिलॅबल्स मीन्स एंडिंग विथ अ कॉन्सोनंट. म्हणजे ऱ्हस्व स्वर म्हणजेच शॉर्ट व्हॉवेल्स हे सहसा क्लोज्ड सिलॅबल्स म्हणजे व्यंजनाने शेवट होणाऱ्या शब्दांमध्ये आढळतात. दे डोंट साऊंड लाईक द नेम ऑफ द लेटर अनलाईक लाँग व्हॉवेल्स. लांब स्वरांच्या म्हणजेच लाँग व्हॉवेल्सच्या उलट यांचा उच्चार अक्षराच्या मूळ नावासारखा होत नाही. फॉर एक्झाम्पल, कॅट ॲ doesn't sound like the letter A, while cake A does. उदाहरणार्थ, कॅट या शब्दामधील एचा उच्चार ए या अक्षराच्या नावासारखा होत नाही, पण केक या शब्दाचा उच्चार ए असा होतो. Enlist more words with short vowel, underline the short vowels and practice them. म्हणजे ऱ्हस्व स्वर शॉर्ट वॉवेल्स असलेले आणखी शब्द लिहा व त्यांतील ऱ्हस्व स्वरांच्या खाली रेघ ओढा म्हणजेच अंडरलाईन करा आणि त्यांचा सराव करा. रीड ईच वर्ड केअरफुली, ब्रेक इट इनटू सिलॅबल्स, देन आयडेंटिफाय अँड अंडरलाईन द सिलॅबल्स दॅट कंटेन शॉर्ट वॉवेल साऊंड्स. म्हणजे प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वाचा आणि त्यांचे शब्दांशामध्ये म्हणजेच सिलॅबल्समध्ये विभाजन करा. त्यानंतर ऱ्हस्व स्वर उच्चार असलेले
शब्दांश ओळखा आणि त्यांच्याखाली अंडरलाईन करा, म्हणजेच रेघ ओढा. सिलॅबल म्हणजे काय? ज्यांना हे माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. सिलॅबल म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला अक्षर किंवा ध्वनीचा तुकडा म्हणू शकतो. म्हणजे जेव्हा आपण कोणताही शब्द बोलतो तेव्हा त्याचे जे लहान लहान भाग किंवा तुकडे पडतात त्याला सिलॅबल म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे एखादा शब्द उच्चारताना आपण जितक्या वेळा थांबतो तितके त्या शब्दामध्ये सिलॅबल्स असतात. आणखी सोप्या भाषेत सांगायचे असेल तर प्रत्येक सिलॅबलमध्ये एक तरी ध्वनी म्हणजे व्हॉवेल साऊंड असायलाच हवा. इथे आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 4 बॉक्स दिले आहेत. एक निळ्या रंगाचा आहे, एक हिरव्या रंगाचा आहे, एक लाल रंगाचा आहे व एक पिवळ्या रंगाचा आहे. आणि प्रत्येक बॉक्समध्ये 5-5 शब्द दिले आहेत. या शब्दांचे सिलॅबल्समध्ये वर्गीकरण केलेले आहे. जेव्हा तुम्ही हे शब्द वाचाल तेव्हा तुमच्या हे अधिक जास्त लक्षात येईल. प्रत्येक सिलॅबलमध्ये कोणता ध्वनी आला आहे ते देखील इथे दिलेले आहे. सर्वप्रथम आपण निळ्या बॉक्समधील एक शब्द पाहूया. आता तुम्ही या बॉक्समधील प्रत्येक शब्द, त्याचे सिलॅबल्स व त्यामध्ये आलेले ध्वनी लिहून घ्या. पहिला शब्द पर्सनलायझेशन. दुसरा शब्द आहे इंटरनॅशनलायझेशन. तिसरा शब्द अनप्रेडिक्टॅबिलिटी. चौथा शब्द मिसइंटरप्रिटेशन. आणि 5वा शब्द डिसऑर्गनायझेशनल. या शब्दांमधील सिलॅबल्स व त्यामध्ये असणारे ध्वनी तुम्ही लिहून घ्या. आता आपण हिरव्या बॉक्समधील शब्द पाहूया. पहिला शब्द आहे अनइंटेन्शनली. दुसरा शब्द आहे डिटर्मिनेशनल. तिसरा शब्द आहे कन्सिडरेशनल. चौथा शब्द आहे अंडरस्टँडेबिलिटी. 5वा शब्द आहे हायपोथेटिकली. आता आपण लाल बॉक्समधील पहिला शब्द पाहूया. इंडिव्हिज्युअलिटी. दुसरा शब्द आहे कम्युनिकेशनली. तिसरा शब्द रिस्पॉन्सिबिलिटी. चौथा शब्द आहे कॅरेक्टरिस्टिकली. आणि 5वा शब्द आहे इम्पॉसिबिलिटी. या 5ही शब्दांचे सिलॅबल्स व त्यामध्ये समाविष्ट असणारे ध्वनी देखील तुम्ही लिहून घ्या. आता शेवटचा बॉक्स, पिवळा बॉक्स, यातील 5 शब्द पाहूया. पहिला शब्द आहे रिप्रेझेंटेशनल. दुसरा शब्द आहे मिसकम्युनिकेशन. तिसरा शब्द आहे इन्व्हेस्टिगेशनल. चौथा शब्द आहे इनकॉम्प्रिहेन्सिबिलिटी. आणि 5वा शब्द आहे इररिस्पॉन्सिबिलिटी. शब्द उच्चार करण्यासाठी थोडे अवघड वाटतात, परंतु आपण जर याचे सिलॅबल्समध्ये विभाजन केले तर याचे वाचन करणे सोपे जाते. तर बालमित्रांनो, या 4ही बॉक्समधील प्रत्येकी 5 शब्दांचे सिलॅबल्समध्ये विभाजन करून त्यामध्ये कोणता ध्वनी समाविष्ट होतो याची देखील माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. ते शब्द तुम्ही लिहून घ्या, वाचण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.